डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतच्या वक्तव्यावर अमित शहांनी माफी मागावी अशी मागणी खासदार शाहू महाराज आणि वर्षा गायकवाड यांनी केलेली आहे। अमित शहांविरोधात काँग्रेस माफी मागा आंदोलन करणार आहे असं वर्षा गायकवाड म्हणाल्या। सगळ्यांनी सांगितलंय ना तसं माफी मागितलीच पाहिजे। आणि आज पुन्हा काँग्रेस याच्यावरती आंदोलन करणार आहे का? होय, यांनी हे वक्तव्य जे केलंय ते चुकीचं आहे अर्थात। भाजप आज देशभरामध्ये काँग्रेस माफी मागो आंदोलन करत आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार वर्षा गायकवाड आहे। अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता थेट चेंडू तुमच्या कोर्टात आलाय आणि तुम्ही म्हणजे काँग्रेसने वारंवार बाबासाहेबांचा अपमान केला असं भाजप म्हणते, काय सांगाल? एक तर भाजपाची आणि RSSची विचारधारा काय आहे हे मला नव्याने सांगण्याची गरज नाही, कारण सातत्याने रेशीमबागेच्या माध्यमातून मनुस्मृतीचं त्या ठिकाणी जे आहे ते कौतुक केलं जातं। आता आपण मधल्या काळात बघितलं, जेव्हा महाराष्ट्र सरकारमध्ये भाजपाचं सरकार होतं त्या मनुस्मृतीच्या ज्या आहे त्या प्रिंटिंगच्या नव्याने ऑर्डर दिल्या गेल्या होत्या। कोणत्या राज्यामध्ये आणि कोणता पक्ष आणि कोणती संघटना जी आहे ते नथुराम गोडसेंची त्या ठिकाणी जयंती किंवा पुतळे लावतात हे सर्वांना जगजाहीर आहेत। तर सातत्याने आणि त्यांच्या कितीतरी खासदारांनी आणि आमदारांनी इलेक्शनमध्ये जेव्हा 400चा पार नारा बोलत होते त्यावेळी बोलले होते की आम्ही आल्यानंतर 400 मिळाल्यानंतर आम्ही संविधान जे आहे ते बदलण्याची भाषा करत होते। आता बाबासाहेबांबद्दल त्यांची भूमिका काय हे मला सांगायची गरज नाही, कारण बाबासाहेबांच्या वर्तनातून, बोलण्यातून, लिखाणातून स्पष्ट झालेले आहे की बाबासाहेबांची काय भूमिका आहे आणि RSSची काय भूमिका आहे आणि भाजपवाल्यांची काय भूमिका आहे। एकदम टोकाच्या दोन भूमिका आहेत। आणि बाबासाहेबांनी जो समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य सांगितलेलं आहे ते त्यांना